हैदराबाद गॅझेट विरोधातली याचिका फेटाळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. देशात लोकशाही जिवंत आहे, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. हैदराबाद गॅझेट विरोधातली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली, त्यामुळं सरकार नंतर गोरगरिबांच्या बाजूने न्यायालय उभं राहत आहे. दरम्यान सरकारने 2 प्रकारचे प्रमाणपत्र वितरित केलेत, त्यावर मी लवकरच बोलणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. यासह येवल्याचा अलिबाबा 2 आरक्षण खात आहे, त्यामुळे 16% आरक्षणाची श्वेतपत्रिका काढायला लावणार आहे. छगन भुजबळांनी शरद पवारांचा देवारा केला, तो लोकांची भाजी चोरून आणून विकत होता. अलिबाबा 40 चोराला लवकरच बेसन भाकर खायला मिळणार असं म्हणत जरांगेंनी भुजबळावर टीका केली आहे. दरम्यान मी गोरगरिबांसाठी करतोय, समाजाला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काही अभ्यासक लोक आहेत, मात्र आतापर्यंत काहीच दिलं नाही. मी माझं काम करतोय, समाजानं गैरसमज पसरवण्याकडे लक्ष देऊ नये, अशी टीका जरांगे यांनी केली आहे. मी आत्ताच सांगितलं ना की बाबा आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे. न्यायदेवता गोरगरिबांच्या बाजूने कधी पण उभा राहते. शेवटी देशाला राज्यात गोरगरिबांचा शेवटचा आधार जर कोण असेल सरकार नसल्याच्या नंतर तर ते न्यायदेवता आहे. न्यायदेवता मराठ्यांना जनतेला न्याय देणार. काही वाईट नीतीचे लोक असतात की त्यांना गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होऊ नये असं वाटत असतं, त्यामुळे त्यांचं पाऊल ते हमेशा मराठ्यांच्या विरोधात उचलतात. तर काय फरक नाही पडणार. न्यायदेवता आमच्या बाजूने आहे, गरिबाच्या बाजूने आहे, लोकशाही जिवंत आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, त्यामुळे आम्ही काही टेन्शन घेत नाही. सगळं बरोबर होणार, एवढंच सांगतो फक्त. सगळं बरोबर होणार. आज एका याचिकेवर सुनावणी झाली, अजूनही काही याचिका आहे त्याच्यावर सुनावणी होईल. सरकार त्यांची बाजू भक्कमपणे वाटेल असं तुम्हाला वाटतं? सरकारला त्यांची बाजू भक्कमपणे मांडावीच लागणार, कारण जे आर त्यांनी काढलाय, सगळ्या नियमात काढलाय आणि ते जे आर असं तसा नाही. बघा, हैदराबाद गॅझेटच्या महसुली नोंदी सरकारी दस्तऐवजावर तो जे आर काढलेला आहे, त्यामुळे इथं काहीच होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. त्याला मराठे सगळे आरक्षणात जाणार. मी सगळं बरोबर करतो, दम्मानी चला, फक्त मला लय नाही बोलायचं. मी आज त्यासाठी प्रमाणपत्र बघायला, कोणचे वाटप केलेत, काय केलंय, कसे केलेत. वाटप केलेल्या प्रमाणपत्रावरती उत्तर येईल ना, उत्तर येईल. मी विखे साहेबाशी बोलणार आहे. कोणचे वाटप केलेत? 2 प्रकारचे आलं ना. हा, त्याच्यामुळे थोडं मला त्याच्यावरती चांगला विचार करायचा. हे काय, हे काय आणि हे काय. उद्या मी याच्यावरती बोलणार होतो, पण 2 दिवस आमच्याकडे आहेत ना काही तज्ञ येतं, हे येतं, हे असं आहे, हे असं आहे. आता उद्याच्या ऐवजी रविवारी करू. 2 दिवस त्याच्यावरती चांगलं डोकं लावता. पण मी कालच सांगितलेलं धाराशिवला, मी बरोबर करतो. विखे पाटलांना प्रश्न विचारला होता, कसं आहे? नाही, आजच काय राहिले, काही पावसामुळे येता नाही. तुम्ही साक्षीदार सकाळपासून मुसळधार धो पाऊस पडतोय. लोकांकडे इकडे येता येणार, तिकडे जाता येणार. लातूरचे आले, नांदेडचे आलेत, बीडचे आले, काहीच्या आणखीन हिंगोलीचे येऊन गेले, धाराशिव, संभाजीनगर, अकोल्याचे पण येऊन गेले. अकोल्यांचं पण निघाले, त्यांचे प्रमाणपत्र निघालेत विदर्भात सुद्धा. त्यामुळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. गैरसमज पसरणारांनी दमदारा, व्यवस्थित चालू आहे, व्यवस्थित चालू. काय व्यवस्थित चालू आहे ते मी रविवारी सांगतो. तोपर्यंत उद्या शुक्रवार शनिवार जर आमच्या तज्ञाशी बोलतो. आमच्याकडे वकील आहेत ना, आमच्याकडे वकील आहेत, काही अभ्यासक बांधव आहेत बिचारे, त्यांनी आयुष्य घातलं त्याच्यात पूर्ण. ते येतं, त्यांना बोलून घेतो. उद्या आम्ही बसतो, उद्या चर्चा करतो त्याच्यावरती. म्हणजे आज जे प्रमाणपत्र बघितलेत मी, प्रकार शब्द वापरतो, त्या प्रकारावर चर्चा करतो ना. 2 प्रकार, 3 प्रकार. मग आमचे बांधव सांगते ना काय ओके, काय कसं आहे, काय. मी बरोबर करतो, सगळं बरोबर करतो. हैदराबाद संदर्भात एक बैठक चालू आहे संभाजीनगर समोर, तिथं पण चर्चा करतायत. चालू असतं, त्याचं काय असतं, त्याच्यावरती मला बोलायचंच नाही. काय चालू असतं आता त्याचं काय. छगन भुजबळ नागपुरामध्ये ओबीसीचा महाएल्गार मेळावा घेणार आहे. ते कुठं घेत, ते त्याला काय काम आहे अलिबाबाला.
त्याला काय काम राहिलं दुसरं? त्याला आता लवकर बेसन भाकर खायला जायचं. फडणवीस साहेबांना चांगलं ओळखेल आता. हे भांडण लावतोय ओबीसी मराठ्यात, आरक्षण सगळ्या दुनियाचं खातो, सगळं बोगस आरक्षण खातो. 28% लोकसंख्या दाखवली मंडल कमिशननं, 14% आरक्षण दिलं. 30% आरक्षण म्हणजे 16% बोगस आरक्षण खातोय. ही एक. दुसरं 50%च्या वर गेले 2% आरक्षण ते खातोय. ओबीसी तिसरी गोष्ट, ओबीसीतल्या काही जाती SC STच्या योजना खातायत आरक्षण, म्हणजे SCच्या आणि STच्या पण जागा नोकरीतल्या आणि शिक्षणातल्या हडपिल्यात. हे पण आहे. अनेक प्रकार आहेत तिथं सुद्धा. आता काय असतं बघा, दुसऱ्याला विरोध करायला गेलं ना, त्यांना वाटतं दुसऱ्याचं घर काचाचं आहे, पण तुमचंच असतं हे. आपलं काचाचं घर आहे हे ध्यानात ठेवा. त्याला धक्का लागल्यावर ते बी पडत असतं. त्यासाठी आपण लय मजबूत लागतो, तेव्हा लोकांना नाव ठेवा. आमचं खरं आरक्षण आहे. मराठा आणि कुणबी या राज्यातला एक आहे. फक्त आम्ही टप्प्याटप्प्याने चाललोय. आणि तुम्ही आतापर्यंत सगळं बोगस आरक्षण खाल्लंय. त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होणार. आमच्या शोधपत्रिका मागत आहेत ना, बोगस कुणबी प्रमाणपत्र घेतलेत म्हणून. काही महान नेते, खूप मराठ्यांनी 25-30 वर्ष त्यांना डोक्यावर घेतलं आणि तेच आता गरळ वाकायला लागले की मराठ्यांचे कुणबी बोगस प्रमाणपत्र आहेत, त्याचे शोधपत्रिका काढा. 16%चे काढायला लावतो ना आम्ही बी आता. काढली पाहिजे सरकार. कस का नाही काढणार? तुम्ही कोर्टात जाता तर आमच्याकडे बादर आहेत ना, ते बी कोर्टात जाणार. भाषा जसेल तशी होणार. आता 16%, परत वरचं 2%. न्याय देवता आहे ना न्याय करायला. तेव्हा म्हणतो 2 आरक्षण खात्यात मराठी. अलिबाबा त्यावल्याचा तेव्हा म्हणतो 2 आरक्षण खात्यात, एसी बीसी आणि कुणबीचं ओबीसीचं. त्याला हे माहीतच नाही. कुणबीचं आरक्षण मराठ्यांना सरसकट नाही केलेलं. सरसकट केल्यावर 2 म्हणावं. अर्धे मराठी राहिले त्यांच्यासाठी 10%. हे डोक्यात नाही त्याच्या हे बी डोक्यात नाही आलं. पुन्हा पुढं आपल्यातल्या काही जाती अशा आहेत की त्या ओबीसीत राहून SC STच्या योजना खात्यात. त्या जाऊ शकतं. त्याला आणखीन हे माहित नाही. परत बंजारा आणि दुसरी जाती एक नाहीये तरी त्यांना आरक्षण दिलं गेलं, म्हणजे त्या पण SC STच्या जागा खाल्ल्या, बंजारा समाजाच्या खाल्ल्या. एक नाही तर ते दाखिलं कसं? त्याच्यामुळे तेही घोटाळा होणारच आहे. आता आमच्या शोधपत्रिका मागता ना, बोगस प्रमाणपत्र आहेत म्हणून. ती शोधपत्रिका पण निघन ना आता. ती पण जे रद्द होईल आता, की ही एक जात नसून बंजारा आणि ती, मग 2.5% आरक्षण दिलं कस काय? होणार. सगळे डाव होणार. आता आमच्या नादी लागलात ना, परत ते कुंकडचं काय धरून आणतात, माकड बिडात हिंडी देत आणि परळीची टोळी ती माग. आता राज्यात जिथे तिथं परळीची टोळी ती पळती. लोक वेगळेच, झेंडे दुसऱ्याच जातीच्या हातात दिले आणि ते दाखवायचं. टोळी घडून आणती परळीचे. हे सगळं हेही मला एका ओबीसीचाच बांधवून सांगितलं. त्याच्यामुळे त्यांनी किती मेळावे घेतले आणि काय घेतले, नुसता हिंडमाना. जायचं तुला आता थोड्याच दिवसात बेसन भाकर खायला. त्याला याला एक ज्याचा त्याचा विषय मी कोणावरच काही बोलत नाही. मी फक्त गरिबाचं काम करतो, गरिबासाठी लढतो, एवढाच माझा प्रश्न आहे. आम्ही गरीब नाही जमत, अवघड असतं. वेगळे वेगळे विचार आहेत. माझं काय नाही. तुम्ही काही करा, समाज बघतो सगळं. कोण कोणासाठी करतो, कोण कोणासाठी करतो. मी समाजासाठी करतो, गरिबांसाठी लढतो, झुंजतो, मिळून बी देतो. आता मिळून दिलं, चुकलं बी काहीतरी पुन्हा दुरुस्त करून देणार आहे. मी बरोबर करतो सगळं, काही टेन्शन घ्यायचं नाही. सगळं होणार. गॅजेट प्रमाणे होणार, शिंदे समिती प्रमाणे पण होणार, विदर्भ खानदेश होणार, कोकण बी होणार, मुंबई होणार, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा होणार. आणि माझ्या समाजावर आमचा दोघांचा एकमेकावर पक्का विश्वास आहे. आज ना उद्या होणार. 45 वर्ष नव्हतं काय केलं मग आम्ही? चाललोत ना बरोबर. आम्ही हळूहळू 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 चाललोत. काही लोकांनी नुसते बोलले, ज्ञानी येतं, हुशार येतं, अभ्यासक येतं, थोडं थोडं नाही दिलं, उली उली नाही दिलं, सरसकट नाही दिलं. आम्ही कसं वाणी दिलं ना, समाजाला माहिती आहे देणार आहे आणि देणार. मी बरोबर करतो. मी फक्त मराठीने रेटून खायचं आणि झोपायचं, टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे. हा गैरसमज पसरणाऱ्याकडे ध्यान द्यायचं नाही. तुम्ही खरं तर आंदोलन केलं, पक्षामध्ये होतं तुम्ही, त्या वेळेला मंडल आयोगासाठी प्रयत्न केले असं उद्देश शरद पवारांना म्हटले. मग आता आमचं ओबीसीचं आरक्षण धोक्यात असताना तुम्ही का बरं बोलत नाहीत? शरद पवारांना का बोलत नाहीत? देवावर केला त्यांचं तरी बोलायचं का? शिवसेना मोडली सगळी बाळासाहेब ठाकरे साहेबाची. जीव भाजी कित होता. लोकांची चोरून, दुसऱ्याच्या गाड्यातल्या चोरून आणायचा आणि इकडे इकायचा.
त्याला मंत्री आमदार केलं ना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, उपकारी सरला, त्यांची पुरी शिवसेना मोडली, त्यांनाच जेलमध्ये टाकलं, अशी नियत येतोय. शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी मोडली, इकडं पळाला अजितदादा संघ, ते चाचमा, ते त्याचा अलिबाबा कसा राईट दिसतोय, अलिबाबा 40 चोर घेऊन गेला, आता अजितदादाला मोडून टाकायला लागला, आता भाजपचा नंबर आहे. असा प्राणी येतो, असा केसळू प्राणी कुठंच भेटणार नाही. असा अलिबाबा लाभला त्यांना, तो सगळ्यांचा देवारा करीत आला. मात्र हे भाजपने वेळीच ओळखलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की ह्यो ओबीसी मराठीचे वाद लावतो ना, आपल्यावर दबाव आणतो, त्यांच्यावर दबाव आणतो, ब्लॅकमेल केल्यासारखं वागवतो त्यांचं. राजीनामा देईन नाही, ओबीसी माग आहे, पुढे तो आहे मग काय याचा, ओबीसी तो आहे मग कुठं मंत्रिपद घेतलं की मग नाही, मग जमतं असलं. त्यांनी ओळखलं, आता ते लवकर नंबर लागणार आहे, त्यांचा लवकर नंबर लागणार. दादा, गोलमेज परिषदेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण मराठा क्रांती मोर्चा जे आहे ते षडयंत्र आहे, हं? परिषदा व्हायला त्या गोलमेज. ते काय असं मला काहीच बोलायचं नाही, कोणाला काय घ्यायचं ते घेऊ द्या. मी गरिबांना 100% न्याय देणार, टप्प्यात दम्मानी 100% मराठ्याला आरक्षण देणार, सांगतो ते करून दाखवितो. आपलं आपलं चालून द्यायचं, मोठ्या लोकांच्या नादी लागायचं नाही. गरीब मराठी, हा गरीब मराठ्यांनी मोठ्या लोकांच्या नादी लागायचं नाही रे बाबा. धन्यवाद. हा गरजवंत गरीब मराठ्यांनी कोणाच्या नादी लागायचं नाही बाबा, आपलं आपलं चालून द्या. ओके, धन्यवाद.